नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कर्णाने मरताना भगवान श्री कृष्ण यांना काय विचारले. जेव्हा दानवीर सूर्यपुत्र कर्णाने रडत रडत भगवान श्री कृष्ण यांना विचारले की माझा काय दोष होता, त्यानंतर भगवान श्री कृष्ण यांनी काय उत्तर दिले. मित्रांनो, दानवीर सूर्यपुत्र कर्ण हा महाभारताचा एक असा वीर योद्धा होता ज्याच्या कथा आजही प्रचलित आहे. सूर्यपुत्र कर्णाने भगवान श्री कृष्ण यांना विचारले, माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने माझा त्याग केला. अवैध मुलगा असणं हा माझा दोष होता का? द्रोणाचार्य यांनी मला शिकवले नाही, कारण एक क्षत्रिय नव्हतो. परशुरामांकडे गेलो तर त्यांनी मला शिकवले. जेव्हा मी त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले आणि त्यांना माझ्याविषयी खरं कळालं, तेव्हा त्यांनी मला शाप दिला की ज्यावेळी मला त्या ज्ञानाची गरज असेल त्याच वेळी मला त्या ज्ञानाचे स्मरण होईल, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मी क्षत्रिय नव्हतो. चुकून एका गाईला माझा बाण लागला, तिच्या स्वामीने देखील मला शाप दिला. माझा काहीही दोष नसताना द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये सुद्धा माझा खूप अपमान केला गेला. मला सुतपुत्र म्हटले गेले. माता कुंतीने शेवटी मला माझ्या जन्माचे रहस्य सांगितले आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी दानामध्ये मला त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी सांगितले. मला जे काही मिळाले ते दुर्योधनाकडूनच मिळाले. मग मी त्याच्या बाजूने लढलो, तर मी चुकीचा कसा आहे हे वासुदेवा? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले, हे राधे, माझा जन्म कारागृहामध्ये झाला. जन्म आधीच मृत्यू माझी वाट पाहत होता. ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला आई वडिलांपासून दूर केले गेले. माझे मामा कंस मला मारणार होते. तुझे बालपण रथ, घोडे, धनुष्य आणि बाणांचा आवाज ऐकण्यामध्ये गेले आहे. मला तर ग्वालांची गोशाळा मिळाली आणि उभे राहून चालू लागल्याच्या आधीच कितीतरी प्राणघातक हल्ले माझ्यावर झाले. त्या राक्षसांबरोबर लढावं लागलं ज्यांना स्वतः माझ्या मामाने मला मारण्यासाठी पाठवलं होतं. कोणतीही सेना नाही, कोणतेही ज्ञान नाही. लोकांकडून टोमणेच ऐकायला मिळाले की त्यांच्या अडचणीचे कारण मी आहे. तुझे गुरु जेव्हा तुझ्या शौर्याचे कौतुक करत होते, मला त्या वयामध्ये कोणतेही ज्ञान मिळाले नाही. जेव्हा मी 16 वर्षाचं झालो तेव्हा कुठे ऋषी सांदीपनच्या गुरुकुलमध्ये पोहोचलो. तू तुझ्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले, पण ज्या कन्येवर मी प्रेम केले ती कधी मला मिळालीच नाही. मला त्यांच्याबरोबर लग्न करावे लागले ज्यांना मी आवडत होतो किंवा ज्यांना मी राक्षसांपासून वाचवले होते. माझ्या पूर्ण समाजाला यमुनेच्या किनाऱ्यावरून हटवून दूर समुद्र किनाऱ्यावर राहावे लागले. ज्यांना जरासंधापासून वाचवण्यासाठी मला असे करावे लागले. रानातून पलायन केल्यामुळे मला रणघोड सुद्धा म्हटले गेले. दुर्योधनाने जर युद्ध जिंकले तर तुला खूप श्रेय मिळेल हे राधे, पण धर्मराज युधिष्ठिर जिंकले तर मला काय मिळेल? मला फक्त युद्ध आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा दोषी मानला जाईल. मला खूप शाप देखील झेलावे लागतील. आपल्याच लोकांपासून मला दूर जावं लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राधे, प्रत्येकाला आयुष्य हा संघर्ष देतो. आयुष्य कोणाबरोबरही न्याय करत नाही. दुर्योधनाने अन्यायाचा सामना केला आहे, तर युधिष्ठिराने सुद्धा अन्याय भोगला आहे. पण सत्यधर्म काय आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. कितीही अपमान झाला तरी काही नाही. जो आपला अधिकार आहे तो आपल्याला मिळाला नाही तर काही नाही. पण महत्त्व या गोष्टीचे आहे की त्यावेळी त्या संकटाचा सामना कसं करता येईल. जर तू त्या संकटाचा सामना केला असता तर आज हा दिवस पाहायला लागला नसता. राधे, त्यामुळे रडणं बंद कर
आयुष्य न्याय करत नाही. याचा अर्थ असा नाही की तू अधर्माच्या रस्त्यावर चालावं. आज तुझा वध हा निश्चित आहे, तो सुद्धा अर्जुनाच्या हातूनच. त्यावेळी कर्णाने परत श्रीकृष्ण यांना प्रश्न विचारला, मी मृत्यूसाठी तयार आहे, पण माझ्या सामर्थ्याचे काय? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हा विचार कर की तुला कपट करून मरावे लागेल. हे राधे, यापेक्षा सामर्थ्याची गोष्ट काय असेल? तुझा रथ त्या जमिनीमध्ये फसला आहे, त्याचं चाक तुला काढायलाच लागेल. हाच कालचक्राचा नियम आहे. आणि त्यावेळी अर्जुनाला कपटाने तुझा वध करावाच लागेल. येथूनच धर्माची सुरुवात होते आणि धर्मासाठी हे सगळं करावं लागेल. त्यामुळे आत्ता जेवढे सुद्धा तुला रडायचे असेल ते सगळे बंद कर. तुझं सामर्थ्य सगळ्या जगाला माहीत आहे आणि येणाऱ्या युगांमध्ये तुझं नाव प्रत्येकाच्या तोंडात राहील. सूर्यपुत्र दानवीर महाकर्ण. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.